शिवनाम
जन्म मरण दुखे नाशताति 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 अलंकार विलंबित धुमाई वारकरी संप्रदाय जास्त महेश प्रमाणे ते चालू करून दिले आम्हाला बरोबर सर आता आम्ही एक विद्यार्थी घेऊन वापरतो हो सर सर मस्त हे कारण ते तिथे तळामध्ये उडे खाल्लेले असते ते विलंबित धुमाई राम जय जय राम
धन्यवाद माऊली, धन्यवाद. तुमच्या टाळ्या दोन्ही मला टाळ्यांचा आशीर्वाद भेटते. एकदा त्या देवासाठी टाळ्या वाजतात तुमचं. पंढरपूरची वारी झाली नाही, तो पण चालू ठेवा. पंढरपूरची वारी झाली नाही आणि त्या वारीमध्ये एक वारकरी माझ्या पांडुरंगाला हक्काने काय म्हणतोय, काय म्हणतोय? विठ्ठल विठ्ठल ही भजनाची परंपरा, मंदिराचे कळस आणि दारातली तुळस, आणि हे भजन कोणामुळे जिवंत आहे? कोणामुळे? छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हे आहे. एकदा आमच्या महाराजांसाठी टाळ्या वाजवायच्या. छत्रपती शिवाजी महाराज नसते ना, तार भजन पूजन काय नाही, राम नाम नाही, काहीतरी वेगळं तोंडाला आलं असतं. होय नाही? छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि ही परंपरा त्यांच्यामुळे जिवंत आहे. त्याचं कारण बघा, भजन पूजन कीर्तन प्रवचन हे मुळातच छत्रपती शिवाजींना आवडायचं. संत तुकोबा आहे, जगद्गुरु तुकोबा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा. महाराज छत्रपती शिवाजी महाराज कीर्तन ऐकायला जायचे जगद्गुरूचे, हो ना? कीर्तन ऐकायला जायचे महाराज. ते संस्कार माझ्या महाराजांवरती झाले. आणि महाराज कोण असतात? महाराज कोण असतात माहितीये? आताच्या वेळेला आसाराम बापू म्हणजे महाराज नाही, ते फवारेमध्ये बाबा. ते आताच्या वेळेला त्यावेळेचे महाराज तुकाराम महाराज सोन्याने भरलेली, सोन्याने मडवलेले पैसे, आरते, पैसे, सोनं, नाणं सगळं छत्रपती राजाने आमच्या शिवाजी महाराजांनी देऊ केलं तुकोबारायांना. पण तुकोबारायांनी घेतलं नाही.
नाही स्वीकारलं केवढं मग बहुतेक यांनी स्वीकारला दिवस हा पण एक रेकॉर्ड झाला आजच्या बारीकला आम्ही व्यवस्थित आणि त्या बरोबर त्या टायमिंगला 10 मार्क गेले त्या टायमिंगला बरोबर मी फक्त बोलतो भाऊ आई शपथ आभारी मी फक्त बोलतो छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांनी हे दागिनेवर काय घेतलेलं आहे टायमिंग काय असतो टायमिंग यांच्याकडे शिकायचं भाऊ काय हे आपल्या मजा म्हणून केली वय त्यांचं तसं आहे दिवसभर काम करतात शेतकरी माणसं दमतात आणि येऊन बंधनात बसले आणि मी सांगतोय आता काय असतं माहिती कोणाला गायन आवडते कोणाला बोलणं आवडतं कोणाला जोक्स आवडतात कोणाला भजन आवडते कोणाला शास्त्रीय संगीत आवडते कोणाला पिक्चरची गाणी आवडतात कोणाला पेटी आवडते कोणाला पकवान आवडते कोणाला काही आवडत नाही पण इथे आलेले आहे का घरातले सगळे शेजारी इथे आहे मी एकटा काय करू होईल ते काय करतात कसे आले बांधाच्या बाजूला खांबाच्या बाजूला ढकल बाजूला दोन्ही बुवा खात आहे ठीक आहे ग्रुपाच्या हातात वेळ एक चिठ्ठी आहे बुवा थोड्या गाणं घेतो त्यांच्यासाठी भावांतरीचे परत तेच सांगतात भावांतरीचे घ्या बुवा मी गजरामध्ये या सगळ्या चाली घेईन एकच फक्त ओळख बोलतो भावांतरीचे हवे तसे तुई फूल
टाळ्या फक्त असाच चालू ठेवा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.